तुम्ही जेव्हा एखाद्या आजारासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असता, तेव्हा तुम्ही डॉक्टरांना फॉलोअप देणंही तितकंच गरजेचं आहे. कारण जर तुमचा आजार काही क्रॉनिक असेल, काही जुना आजार असेल, तर त्याच्यामध्ये डोस कसे सेट करायचे, तुम्हाला जसं-जसं तुमचा आजार बरा होतोय त्याच्याप्रमाणे डोसेज कसे कमी जास्त करायचे हे ठरवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना वेळोवेळी फॉलोअप देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि होमिओपॅथिक डॉक्टर हे औषधं जरी तुम्हाला वेगळी देत असले तरी त्यांना क्लिनिकल नॉलेज तेवढंच असतं, जेवढं की मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांना असतं. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत पूर्णपणे 100% निश्चिंत राहून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि तुमच्या कुठल्याही आजारावरती म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन नाहीये. तुम्ही कुठलाही आजार असू देत तुमचा, अगदी छोट्या-छोट्या इन्फेक्शन्सपासनं, ॲक्यूट आजारांपासून ते क्रॉनिक आजारांपर्यंत, अगदी दुर्धर आजारांपासून ते अगदी नॉर्मल छोटे-मोठे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब यासारखे आजार असू देत किंवा मग काही मोठे आजार असू देत, कॅन्सरसारखे आजार असू देत, मेंटली रिटार्डेड पेशंटचे काही प्रॉब्लेम्स असू देत, ऑटिझमचे प्रॉब्लेम्स असू देत किंवा सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे झालेले आजार असू देत. याच्यापैकी कुठल्याही आजारांसाठी तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. फक्त लाईफ सेव्हिंग इमर्जन्सी आणि सर्जरी हे 1-2 गोष्टी सोडल्या तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही आजारासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेत असताना तुम्हाला कुठल्याही वयाचीही मर्यादा नाहीये. तुम्ही अगदी न्यूबॉर्न बेबीपासून ते तुम्ही 90 प्लस असलेल्या वयोवृद्धांपर्यंत कोणालाही तुम्ही हे मेडिसिन्स देऊ शकता. कारण हे अत्यंत सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट मेडिसिन आहे. त्याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. तुमच्या शरीरातल्या कुठल्याही सेल्सची हे हानी करत नाही. त्यामुळे विदाऊट साइड इफेक्ट जर तुम्हाला लाँग टर्म ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर अत्यंत सिंपल वे ऑफ ट्रीटमेंट तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि ही सिंपल, जेंटल आणि सेफेस्ट वे ऑफ ट्रीटमेंट तुम्ही जरूर अवलंबा आणि तुमची हेल्थ 100% मेंटेन करा. थँक यू.